आणि आता बातमी आहे वंचित संदर्भात. अद्याप काँग्रेसकडून कसलाही संपर्क नाही असं म्हणत वंचितकडून शरद पवारांना उत्तर देण्यात आलंय. तर पवारांनी वंचितची जबाबदारी ही खरगे यांच्यावर टाकली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडूनही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं होतं की 12 आम्हाला जागा हव्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरून आता मवियामध्ये चर्चासत्र रंगतंय. त्यावर संजय राऊत यांनीही भाष्य केलं होतं. जो जिंकेल त्याची जागा असं संजय राऊत यांनी वक्तव्य केलं होतं. तर अद्याप काँग्रेसकडून कसलाही संपर्क नाही असं म्हणत वंचितकडून शरद पवारांना उत्तर देण्यात आलेलं आहे. शरद पवारांनी वंचितची जबाबदारी खरगे यांच्यावर टाकली आहे. तर वंचित सोबत युती करायची की नाही, वंचितला युतीमध्ये घ्यायचं की नाही, महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं की नाही यावर अजूनही संभ्रम आहे. कारण वंचितची उद्धव गटासोबत युती झालेली आहे, पण शरद पवार यांनी यावर काही स्पष्टोक्ती दिलेली नाहीये. अद्याप काँग्रेसकडून कसलाही संपर्क नाही असं म्हणत वंचितकडून शरद पवारांना उत्तर देण्यात आलंय. तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी वंचितचे प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे हे जोडले गेलेले आहेत. मोकळेजी नमस्कार. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो नमस्कार. नमस्कार. तर माझा पहिला प्रश्न असा की खरं तर वंचितकडून शरद पवारांना उत्तर देण्यात आलेलं आहे. पवारांनी खरं तर वंचितची जबाबदारी खरगे यांच्यावर टाकली आहे. तर अद्याप काँग्रेसकडून कसलाही संपर्क नाही असं वंचितकडून बोलण्यात येत आहे. तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया? नाही, शरद पवारांनी जी त्या ठिकाणी प्रयत्न केले आहेत आमच्याशी संपर्क साधावा किंवा आमच्या पत्राला उत्तर द्यावं असं त्यांनी जे खरगेजींना सांगितलं, तर त्याबद्दल आम्ही त्यांच्या त्या प्रयत्नांचं कौतुकच करतो. मात्र 19 डिसेंबर 2023 ला ही बैठक दिल्लीमध्ये झाली होती. त्या दिवशी शरद पवारांनी खरगेंना हा निरोप दिला आहे असं काल त्यांनी सांगितलंय. मात्र अद्याप आम्हाला कुठलंही कम्युनिकेशन, कुठलंही पत्र किंवा कुठलाही नेत्याचा फोन हा काँग्रेसकडनं किंवा काँग्रेसच्या मुख्यालयातून किंवा खरगेजींच्या कार्यालयातून अद्याप प्राप्त झालेला नाहीये. मात्र तरी सुद्धा आम्ही सकारात्मक आहोत की त्यांच्याकडनं काही कम्युनिकेशन होईल आणि महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सच्या संदर्भानं आमच्याशी बोलणी केली जाईल. जी. मात्र मोकळेजी अजून एक प्रश्न माझा की लोकसभा निवडणुका येत आहेत, त्याच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनीही पत्रकार परिषदेत सांगितलं की आम्हाला 12 जागा हव्या. त्यावर संजय राऊत यांनीही भाष्य केलेलं आहे जागा वाटपा संदर्भात की जो जिंकेल त्याची जागा. तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया? नाही, आता परवा औरंगाबाद येथे आमच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली आणि ती बैठक खास करून लोकसभेच्या संदर्भाने पक्षाची भूमिका, अलायन्सच्या संदर्भाने पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी बोलवण्यात आलेली होती. त्यात राज्य कार्यकारिणीमध्ये सविस्तर चर्चा होऊन एक फॉर्म्युला आम्ही प्रस्तावित केला आहे या तिन्ही पक्षांसमोर. महाविकास आघाडीचे जे 3 पक्ष आहेत, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार, तर यांच्यासमोर आम्ही तो प्रस्ताव ठेवलेला आहे की 2 पक्ष फुटलेले असल्यामुळे त्यांची ताकद कमी झालेली आहे. काँग्रेसचा मुळात एकच खासदार निवडून आला होता. दुर्दैवाने त्यांचंही निधन झाल्यामुळे आज काँग्रेसकडे खासदार नाहीये. अशा वेळेस भाजप सारखी अजस्त्र यंत्रणा आपल्या समोर आहे. तिच्याशी जर लढायचं असेल तर आपापसात ओढाताण करण्यापेक्षा आणि एकमेकांच्या ताकद वाढवून चढवून आकडा सांगण्यापेक्षा सगळ्यांनी समसमान जागा वाटून घ्याव्यात. 48 जागा जर समसमान वाटल्या तर प्रत्येक पक्षाला 12 जागांचा शेअर येतो आणि त्या 12 जागा घेऊन प्रत्येकाने लढलं तर आपण भाजपचा पराभव निश्चित करू शकतो आणि नरेंद्र मोदींना खाली खेचू शकतो. हा एक फॉर्म्युला आम्ही त्या ठिकाणी या तिन्ही पक्षांसमोर ठेवलेला आहे. बघूया त्यांच्याकडनं काय उत्तर येतं त्यावर. मात्र मोकळेजी माझा हा शेवटचा प्रश्न तुम्हाला, जर काँग्रेसकडून तुम्ही आता म्हणालात की अजून आम्ही सकारात्मक आहोत, काँग्रेसकडून उत्तर येईल, पण जर कोणताही संपर्क नाही झाला, जर तरची गोष्ट ही, तर वंचितची पुढची भूमिका काय असेल? मुंबईमध्ये बांद्राला संविधान सन्मान सभा झाली, राष्ट्र सेवा दलाने घेतलेली. त्या सभेमध्ये बोलताना बाळासाहेबांनी अतिशय स्पष्ट केलेलं आहे की जर वंचितला सोबत घेतल्या जाणार नसेल
तर वंचितांचे शोषितांचे प्रश्न मांडण्यासाठी तर आम्हाला मात्र राजकीय लढाई आमची लढावीच लागणार आहे जी. मग अशा वेळेला जे पक्ष आमच्या सोबत येतील त्यांना सोबत घेऊन आम्हाला हा राजकीय लढा लढावा लागणार आहे, त्याला पर्याय नाही. मात्र आमचा प्रयत्न हा आहे की ती वेळ आमच्यावर येऊ नये, आपण काही पक्षाने एकत्र जाऊन लढावं, हाच आमचा शेवटपर्यंत प्रयत्न असणार आहे. जी जी, धन्यवाद मोकळेजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.